Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next problem based on weighted average method. So first of all, read carefully our problem. From the following particulars, prepare stock register by FIFO as well as weighted average method, and also find out cost of goods sold by both method. So ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत तुम्हाला, डेट फर्स्ट कॉलम मध्ये दिलेले आहेत, देन ट्रान्झॅक्शन, देन युनिट अँड रेट पर युनिट. हा प्रॉब्लेम ऑलरेडी आपण फिफो मेथडने सॉल्व्ह केलेला आहे. सो आज आपण वेटेड ॲव्हरेज मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. ओके, तो चला सॉल्व्ह करायला घेऊया. फॉर्मॅट मी ड्रॉ करून घेतलेला आहे. फॉर्मॅट तुमच्या लक्षात आला असेल. हेडिंग द्या वरती वेटेड ॲव्हरेज मेथड, देन डेट कॉलम, पर्टिक्युलर म्हणजे ट्रान्झॅक्शन कॉलम, परचेसेस, रेट आणि अमाउंट. देन इश्यू कॉलम मध्ये 3 पार्ट, युनिट, रेट, अमाउंट, अँड बॅलन्स कॉलम मध्ये अगेन 3 पार्ट, युनिट, रेट, अमाउंट. सो आपण वन बाय वन स्टार्ट करूया. फर्स्ट डेट बघा प्रॉब्लेम मध्ये काय दिसते. 1 January 2015 ओपनिंग स्टॉक 14,000 युनिट आहे आणि रेट आहे 3.50. ओपनिंग स्टॉक वरती फर्स्ट ट्रान्झॅक्शन बेस आहे. सो चला रेकॉर्ड करूया आपण. सो 1 January 2015 डेट कॉलम मध्ये मेन्शन केली आपण. पर्टिक्युलर मध्ये या ओपनिंग स्टॉक वरती काय आहे, ट्रान्झॅक्शन बेस आहे. सो ओपनिंग स्टॉक पर्टिक्युलर मध्ये मेन्शन करा. परचेस मध्ये डॅश, सेल्स मध्ये डॅश मेन्शन करा आणि बॅलन्स मध्ये या. बॅलन्स मध्ये जी क्वांटिटी दिलेली आहे म्हणजेच युनिट आहे 14,000, देन रेट आहे 3.50. ओके, सो इंटू करून अमाउंट बघा किती येईल. 14,000 इंटू 3.5 म्हणजेच अमाउंट मिळेल 49,000. ओके, सो आपलं हे फर्स्ट ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. फर्स्ट ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर लाईन ड्रॉ करून घ्या. फर्स्ट काय घेतला आपण, ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करून घेतला. देन प्रॉब्लेम मध्ये या सेकंड ट्रान्झॅक्शन काय दिसतंय, परचेस वरती बेस आहे 3 January 2015. क्वांटिटी किती परचेस केलेले आहेत तर 24,000 परचेस केलेले आहेत ऍट द रेट रुपीज 3.80. ओके, सो आपण मेन्शन करूया. डेट आहे 3 January 2015. पर्टिक्युलर मध्ये मेन्शन करा परचेस, परचेसेस. क्वांटिटी किती परचेस केलेली आहे, 24,000 क्वांटिटी परचेस केलेली आहे. ओके, सो ऍट द रेट रुपीज आहे 3.80. 3.80 म्हणजे 3.8. ओके, सो इंटू करून अमाउंट किती येईल, 91,200. 91,200. क्वांटिटी इश्यू कॉलम मध्ये क्वांटिटीला डॅश, रेटला डॅश आणि अमाउंटला डॅश. डॅश मेन्शन करा इश्यू कॉलम मध्ये. वेटेड ॲव्हरेज मेथडने आपण काय करतोय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. सो बॅलन्स मध्ये आपण कसं कॅरी फॉरवर्ड करणार आहोत, बॅलन्स क्वांटिटी मध्ये क्वांटिटी ऍड अँड अमाउंट मध्ये अमाउंट ऍड. ओके, सो लास्ट डेट क्वांटिटी किती दिसते, 14,000. करंट डेट क्वांटिटी किती दिसते, 24,000. सो 24,000 प्लस 14,000 किती क्वांटिटी मिळेल मग आपल्याला, न्यू क्वांटिटी 38,000. ओके, सो अमाउंट मध्ये सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. अमाउंट प्लस अमाउंट, सो 49,000 प्लस 91,200. मग तुम्हाला अमाउंट किती मिळेल, 1,40,200. अँड देन फाइंड आउट रेट. आता रेट आपण कसं फाइंड आउट करतो, लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण लर्न केलेला आहे. अमाउंट डिवायडेड बाय क्वांटिटी, दॅट मीन्स 1,40,200 divided by 30
8,000. सो कॅल्क्युलेट करून बघा किती मिळेल मग नवीन रेट आपल्याला 3.69. ओके, सो 3.69 आपल्याला नवीन रेट मिळाला. ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाला, लाईन ड्रॉ करून घ्या. प्रॉब्लेम मध्ये या थर्ड ट्रान्झॅक्शन काय दिसतंय, सेल्स वरती बेस्ड आहे. 7 जानेवारी 2015 सेल ट्रान्झॅक्शन आहे. किती सेल करायचे आहे, टोटल 26,000 क्वांटिटी इश्यू करायचे आहे ऍट द रेट ₹4.20. आता आपल्याला माहिती आहे, जरी तुम्हाला इश्यूचे रेट दिले असले तरी सुद्धा आपण प्रॉब्लेम मधले इश्यूचे रेट यूज करत नाही, तर आपण बॅलन्सचे जे रेट आहे हे युटिलाइज करतो, हे यूज करतो. सो फक्त आपल्याला इथे क्वांटिटी कन्सिडर करायची आहे सेल साठी. सो डेट मेन्शन करा, 7 जानेवारी 2015. देन सेल्स ट्रान्झॅक्शन, परचेस मध्ये डॅश मेन्शन करा. क्वांटिटी टोटल किती इश्यू करायचे आहेत, 26,000 क्वांटिटी इश्यू करायचे आहे. सो लास्ट बॅलन्स किती दिसतोय, 38,000. ह्या 38,000 मधून आपण काय केले, 26,000 युटिलाइज केलेले आहे. So here we use utilize 26,000 at the rate rupees same 3.69. So 3.69 इंटू करून अमाउंट बघा किती येईल, so 26,000 into 3.69, 95,940. इश्यू आपल्याला लास्ट डेटला सांगितले होते 38,000. 38,000 मधून आपण काय केले, 26,000 काय केलेले आहेत तर इश्यू केलेले आहेत. सो ऍज पर दी वेटेड ऍव्हरेज मेथडने, सो नवीन रेट आपण यूज केला 3.69 आणि क्वांटिटी आपली अमाऊंट आलेली आहे 95,940. सो आपण 38,000 मधून काय केले, 26,000 युटिलाइज केलेले आहेत आणि त्याचा रेट मेन्शन केला. सो सेकंड ट्रान्झॅक्शन दिसेल आपल्याला 38,000 मधून 26,000 युटिलाइज केले. सो रिमेनिंग अमाऊंट किती राहणार मग, 12,000 रिमेनिंग अमाऊंट ऍट द रेट ₹3.69 अँड बॅलन्स किती येईल बघा मग, 12,000 into 3.69. सो बॅलन्स किती मिळेल, 12,000 into 3.68. बॅलन्स मिळेल तुम्हाला 46,800. 44,260. ओके, चला ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं, लाईन ड्रॉ करून घ्या. ज्या स्टुडंटचा पहिला पार्ट रिमेनिंग आहे, ज्यांना अंडरस्टूड नाही झालेला त्यांनी नंतर रेकॉर्डिंग लेक्चर बघा, मी कंटिन्यू करते प्रॉब्लेम. ओके, सो आपण वेटेड ऍव्हरेज मेथडने काय करतोय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. फर्स्ट ट्रान्झॅक्शन ओपनिंग स्टॉक वरती होतं, सेकंड ट्रान्झॅक्शन परचेस बेस वरती होतं आणि थर्ड ट्रान्झॅक्शन सेल्स आपण कंप्लीट करून घेतलेला आहे. सो प्रॉब्लेम बघा, जो ऑलरेडी आपण
फिफो मेथडने सॉल्व्ह केलेला आहे तोच प्रॉब्लेम आपण आज वेटेड ऍव्हरेज मेथडने सॉल्व्ह करतो आहोत. सो 7 जानेवारीचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालेलं आहे. जे सेल बेस वरती होतं. 26,000 काय केलेले आहेत आपण इश्यू केलेले आहेत, क्वांटिटी सेल केलेली आहे. आपण प्रॉब्लेम मध्ये जरी इथे रेट दिले असतील सेल्स साठीचे सुद्धा तरी ते यूज नाही करणार आहोत. हे तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरला सुद्धा. सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय दिसतंय बघा. परचेसेस वरती बेस आहे. 11 जानेवारी 2015 परचेस ट्रान्झॅक्शन. ओके. सो परचेसेस किती आहेत 13,000 क्वांटिटी ऍट द रेट ₹3.90. सो प्रॉब्लेम मध्ये या डेट मेन्शन करा. डेट किती आहे 11 जानेवारी 2015. Okay, so transaction based on purchases. Okay, किती क्वांटिटी परचेस करायला सांगितलेली आहे 30,000 क्वांटिटी. 30,000. Okay, 30,000 quantity at the rate ₹3.90. 3.90. Okay, इंटू करून अमाउंट 3.90. इंटू करून अमाउंट सांगा. 1,17,000. 1,17,000. 1,17,000. 17,000. ओके, आता काय झालं असेल जे लेट ऍड झाले स्टुडंट त्यांचा फर्स्ट पार्ट रिमेनिंग असेल तो आधी एकदा अंडरस्टूड करून घ्या. प्रॉब्लेम बघा. देन तोपर्यंत मी तुम्हाला अटेंडन्सची लिंक सेंड करतेय तुमच्या चॅट बॉक्स मध्ये आणि अटेंडन्स फिल करा. सो एकदा समजून घ्या प्रॉब्लेम. 1-2 मिनिट देते मी. अटेंडन्सची लिंक मिळाली आहे का बघा सगळ्यांना. चॅट मध्ये मी आता सेंड केली आहे. अटेंडन्स फिल करून घ्या. फिलअप करा अटेंडन्स. ओके, ट्रान्झॅक्शन कडे येऊ आपण. 11 जानेवारी 2015 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेस. ओके, क्वांटिटी सांगितलेली आहे 30,000 ऍट द रेट ₹3.9. अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे 1,17,000. सो इश्यू नाहीये त्या दिवशी. तो इश्यू कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा आणि ऍज पर दी वेटेड ऍव्हरेज मेथड बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करा. फर्स्ट ऑफ ऑल लास्ट डेटचा जो बॅलन्स आहे त्यामध्ये करंट डेट बॅलन्स काय करा मी ऍड करा. सो लास्ट डेट बॅलन्स 12,000, करंट डेट बॅलन्स 30,000. सो 30 प्लस 12 किती अमाउंट मिळेल 42,000. 42,000. ओके. देन अमाउंट मध्ये अमाउंट ऍड करा. लास्ट अमाउंट होती 44,260. देन करंट अमाउंट आहे 1,17,000. सो टोटल अमाउंट टोटल सांगा. लास्ट 44,260 प्लस 1,17,000 टोटल अमाउंट किती मिळेल 1,61,260. 1,61,260. ओके 160. ओके
Very good. So is it clear transaction? Line draw करा. Then next Credit transaction. काढायचं राहिलं. अरे हो, sorry. Rate राहिलं. हाँ, rate find out करा. 1,61,260 divided by 42,000. किती मिळेल बघा रेट? रेट फाइंड आउट करा. किती आहे बघा? 1,61,260 divided by 42,000. 3.83. 3.83 ma'am. 3.83. ओके. सो प्रॉब्लेम मध्ये या. 11 डेट आपली कंप्लीट झाली. परचेस ट्रान्झॅक्शन. देन next transaction based on sale 15th January 2015. ट्रान्झॅक्शन सेल वरती बेस आहे. क्वांटिटी किती दिसते? 34,000 क्वांटिटी इश्यू करायची आहे. सो आन्सर मध्ये या. डेट मेन्शन करा. 15 जानेवारी 2015. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल्स. परचेस कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा. सेल मध्ये या. किती क्वांटिटी सेल करायला सांगितलेली आहे? 34,000. 34,000 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज. लास्ट जो आपण 42,000 मधून 34,000 युटिलाइज करणार आहोत. दॅट्स वाय 42,000 चा जो रेट आहे तो 34,000 ला आपण अप्लाय करतो. सो लास्ट फाइंड आउट केलेला रेट किती आहे तर 3.83. इंटू करून अमाउंट फाइंड आउट करा. 34,000 इंटू 3.83. 1,30,220. 1,30,520. 220 ma'am. 1,30,220. 220. Right? Yes. Okay. सो रिमेनिंग बॅलन्स किती राहिला बघा. 42,000 मधून आपण काय केले? 34,000 युटिलाइज केलेले आहे. सो रिमेनिंग 8,000 8,000. 8,000 रिमेनिंग बॅलन्स. ओके. त्याचा रेट मेन्शन करा. 3.83. अमाउंट फाइंड आउट करा. 30,640. 8,000. 30,640. 640. 640. Okay. 40. So transaction clear? 40. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Yes, ma'am. आता हे तुम्हाला माहिती आहे का बघा. जेव्हा आपण हा रेट फाइंड आउट करणार आहोत ना, हे रेट फाइंड आउट केल्यानंतर 3.834 असे पुढे सुद्धा अमाउंट तुम्हाला मिळतील. तर 0.5 च्या आणि 0.5 ते 5 च्या पुढे असेल तर एक डिजिट आपण कन्वर्ट करून घेतो. लक्षात येत आहे? सो ते कन्वर्जन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण ह्या फिगर मग थोड्याशा कुठेतरी हे होऊ शकतात. पण फारसा फरक नाही पडणार आहे. जरी तुम्ही तेवढेच ऍज इट इज डिजिट घेतला तरी चालणार आहे. पण आता बुक मध्ये थोडस आन्सर वेगळा दिसेल. तुम्ही सांगितलेली आन्सर थोडीशी वेगळी आहे. पण डझंट मॅटर. फारसा फरक नाही पडणार आहे. 3.84 रेट मिळालेला आहे ऍज पर दी बुक. त्याने काय केलं होतं, जे डिजिट पुढे आलेले आहेत तो कन्वर्ट करून 84 घेतला होता. पण तुम्ही ऍज इट इज घेतल्यामुळे तुमचे आन्सर थोडेसे इथे वेगळे येते.
तो काही हरकत नाहीये, फक्त लक्षात ठेवा डिजिट कन्वर्ट करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. सो चला पुढे जाऊया आपण. 15th ट्रान्झॅक्शन आपलं कम्प्लीट झालं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 19th जानेवारी 2015 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस. क्वांटिटी किती परचेस करायची आहे? 32. डेट मेन्शन करा 19th जानेवारी 2015 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस. किती क्वांटिटी परचेस करायची आहे? 32,000. 32,000. ओके. ऍट द रेट रुपीज 4.05. अमाऊंट कॅल्क्युलेट करा किती येईल बघा. 1,29,600. 1,29,600. बरोबर ना? हा. 600. ओके ओके ओके. सो इश्यू कॉलम मध्ये डॅश करा. बॅलन्स मध्ये या. लास्ट क्वांटिटी मध्ये करंट क्वांटिटी ऍड. दॅट मीन्स 32,000 प्लस 8,000. क्वांटिटी किती मिळेल? 40,000. 40,000. क्वांटिटी. ओके गुड. लास्ट अमाउंट मध्ये करंट अमाउंट ऍड करा. दॅट मीन्स 1,29,600 प्लस 30,640. किती मिळेल अमाउंट? 1,60,240. 1,60,240. जरा क्लिअर येऊ दे, कारण बुक मधला आन्सर वेगळं आहे, तुमचं आन्सर वेगळं आहे. मी तुमचे आन्सर इथे रेकॉर्ड करतेय. तो मला 1,60,240. 1,60,040. ओके राईट. मॅडम 240. 240. ओके ओके ओके. सो रेट फाइंड आउट करा. 1,60,240 डिवायडेड बाय 40,000. 4.006. 4.006. 006. ओके ठीक आहे. 4.006. 00 6. 6 म्हणजे तिथे 001 करा. एक कन्वर्ट करून घेतला त्या 0 मध्ये. 2 डिजिटच घ्यायचे असतात. तो 4.01 येईल. लक्षात आलं का रेट कसा कन्वर्ट केला? येस मॅम. ओके. सो लाईन ड्रॉ करा. सो 4.006 Yes, ma'am. आहे ना, तो 6 एक इकडे कन्वर्ट करून घेतला 0 चा, मग 1 झाला, म्हणून 4.01 डिजिट आला तो. सो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कडे येऊ आपण. ट्रान्झॅक्शन काय आहे? 23 सेल बेस वरती आहे. 27,000 क्वांटिटी युनिट इश्यू करायचे आहे. चला, तो डेट मेन्शन करा. 23rd January 2015 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल्स. परचेस कॉलम मध्ये डॅश. किती क्वांटिटी इश्यू करायची आहे? 17,000. 37. 27 आहे ना? 27 मॅडम. 27,000. 27,000. एक मिनिट. इथे बघा 23 सेल मध्ये पुढे काय दिसतंय? 27 दिसतेय. 7,000. हा. तो थोडेस जरी तुमचं इकडे तिकडे गडबड झाली तरी प्रॉब्लेम थोडासा रॉंग येईल. सो क्वांटिटी चुकवू नका. 27,000 ऍट द रेट रुपीज न्यू 4.01 इंटू करून अमाऊंट सांगा. 1,08,270. 70.
8,270. 70. 8,270. 270. सो 40,000 मधून आपण काय केले आता 27,000 युटिलाइज केलेले आहे. दॅट मीन्स 40 मधले 27 युटिलाइज झाले. सो रिमेनिंग बॅलन्स 13,000. 13,000 remaining balance at the rate rupees 4.01 into करून अमाउंट सांगा. 52,130. 52,130. 130. Okay. So is it clear transaction? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So line draw करा. So 23 complete झाला आपण. नेक्स्ट या प्रॉब्लेम मध्ये नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कोणतं दिसतंय 27 जानेवारी 2015 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस. क्वांटिटी किती दिसते 37,000 at the rate rupees 4.10. ओके. सो चला कंटिन्यू करूया आपण. डेट आहे 27 जानेवारी 2015 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस. क्वांटिटी किती आहे 37,000 37,000. at the rate rupees 4.10. 4.10. इंटू करून अमाऊंट सांगा किती येईल बघा. 1,51,700. 700. 51,700. 700. ओके. सो इश्यू मध्ये डॅश मेन्शन करा. बॅलन्स मध्ये या. ऍज पर दी फिफो मेथड सेम रूल फॉलो करा. लास्ट क्वांटिटी मध्ये करंट क्वांटिटी ऍड, लास्ट अमाउंट मध्ये करंट अमाउंट ऍड. सो लास्ट क्वांटिटी आहे 13,000 प्लस 37,000. सो न्यू क्वांटिटी किती मिळेल 50,000. 50,000. 50,000. ओके. देन लास्ट अमाउंट मध्ये करंट अमाउंट ऍड. लास्ट अमाउंट होती आपली 52,130 प्लस 1,51,700. सो अमाउंट किती मिळेल 2,03,830. 2,03,830. 830. 830. ओके. सो रेट फाइंड आउट करा. 2,03,830 डिवायडेड बाय 50,000. 4.07. 4.07. 4.07. ओके. सो चला लाईन ड्रॉ करा. ट्रान्झॅक्शन कंप्लीट. देन प्रॉब्लेम मध्ये या. लास्ट ट्रान्झॅक्शन आहे 31 जानेवारी 2015 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल. क्वांटिटी इश्यू करायची आहे 31,200. ओके. सो चला लास्ट ट्रान्झॅक्शन 31 जानेवारी 2015 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन सेल्स. परचेस कॉलम मध्ये डॅश. किती क्वांटिटी इश्यू करायची आहे 31,200. ओके. 200. सो 31,200 इश्यू करायची आहे. देन रेट यूज करा 4.7. 1,200. अमाउंट किती मिळेल 1,26,170. 26 मिळेल की 27. 1,26,000. जरा एकदा हे करा बरं कॅल्क्युलेट करा. अमाउंट सांगा 26 की 27 आहे 1,26,170. 100 and 1,000. पुढे 70.
राईट? 70. बरोबर? Yes, ma'am. हा, ओके. चला. Yes, ma'am. ओके ओके ओके. सो 50,000 मधले आपण 31,200 युटिलाइज केलेले आहे. दॅट मीन्स रिमेनिंग बॅलन्स 46,800. 46,800. अरे काय सांगताय तुम्ही? 50,000 मधले 31,200 युटिलाइज केले. रिमेनिंग बॅलन्स 50 मध्ये 31,200 युटिलाइज केले. रिमेनिंग बॅलन्स 18,800. 18,800. 18,800. ओके. देन 4.07 18,800. आणि लास्ट अमाउंट सांगा. 18,800 into 4.07. 76,516. 26,516. 516. 500. 76,516. 60 की 16? 16. 16. Okay, 116. Right? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. चला लाईन ड्रॉ करा. सो हेडिंग द्या. क्लोजिंग स्टॉक मेन्शन करा. Under weighted average method, $18,800 units are valued at rupees 76,516. ओके. सो क्लिअर झाला प्रॉब्लेम? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता त्याच्या पुढे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सुद्धा काय करायचं आहे तर फाइंड आउट करायचं आहे. तर आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड आउट करूया. तो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला पुटअप करा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस purchases minus closing stock. ओके. सो ओपनिंग स्टॉक किती होता बघा प्रॉब्लेम मध्ये. 49,000 ओपनिंग स्टॉक आपण कॅल्क्युलेट केला होता, जो 59,000 ओपनिंग स्टॉक. ओके. देन परचेसेस म्हणजे परचेसेस ची क्वांटिटी जी आहे त्याची टोटल करा बरं किती येईल. अमाऊंटची टोटल अमाऊंट 4,89,500. 4,89,500. ओके. and minus closing stock
ची जी अमाऊंट आता आपण लास्ट कॅल्क्युलेट केली ती अमाऊंट. सो 76,560. 60. सो आन्सर सांगा काय मिळेल. 49,000 प्लस 4,89,500 मायनस 76,516. 4,61,984. डायरेक्ट आन्सर सांगितलंस ना की प्लस करून अमाऊंट सांगितलीस. प्लस करून मॅम. ओके, हे आधी प्लस करून अमाऊंट सांगतोयस का. हो हो. ओके, हा Yes, परत ma'am. सांग, परत सांग. 4,61,984. 61,984 ना. 84. Okay. Yes, ma'am. And minus 70. नाही मॅडम, मॅडम हा हे लास्ट आन्सर आहे. नाही, हे मॅडम final हे answer लास्ट आहे. आन्सर आहे. Last. फायनल आन्सर आहे हे. ओके ओके, मी तुम्हाला सांगितलं एक स्टेप आधी ऍड करा ना, प्लस वाले एक ऍड करा ना. 49,000 प्लस 4,89,500 ही आधी ऍड करून घ्या, नंतर ही मायनस करा. हा मॅम 5,38,050 500. 5,38,000 500. 500. 500. ओके, मायनस मायनस 70,560. 66. हा, आता लास्ट आन्सर सांगा. हा 4,61,000. 4,61,000 61 984. 984. ओके 4. क्लियर. Oh. ओके. Yes, ma'am. So this is the cost of goods sold as per the weighted average method. Is it clear problem? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.